नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये आणि राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे. राज्यात दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक काळ राहिल्याचं बघायला मिळतंय. चाचण्यांमध्ये झालेली घट, नियमांचं सरसकट उल्लंघन यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अद्याप कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते. सर्वाधिक रुग्णांचं प्रमाण सध्या कोल्हापुरात असून सातारा, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि पुण्यात बाधितांचं प्रमाण अन्य जिल्ह्यांच्या पेक्षा जास्त आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल काहीशी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आता प्रशासनाची चिंताही वाढणार आहे, कारण पंतप्रधान कार्यालयानं सुद्धा या सगळ्या विषयात अधिक सक्रियतेनं काम करण्याच्या सूचना दिल्या. राज्यात आणखीन एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे मृत्यूचा दर वाढलाय. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 200 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03% इतका झालाय. राज्यात आजपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा हा 1,25,034 इतका आहे. यामध्ये सर्वाधिक 15,599 मृत्यू हे एकट्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आहेत. दुसरीकडे राज्यात नव्यानं सापडणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा मात्र अजूनही 10,000च्या खालतीच आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही काहीशी दिलासादायक बाब आहे. पण गेल्या 24 तासात राज्यात 8,992 इतक्या नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. मात्र मृत्यूचा दर वाढल्यानं चिंता व्यक्त केली जाते. कोल्हापूर, यानंतर सातारा, सांगली हे सगळे पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे एकमेकांना लागून. इकडे कोकणात रायगड, पश्चिम महाराष्ट्रातच पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सर्व जिल्हे आहेत जिथे कोरोनाचं प्रमाण हे अन्य जिल्ह्यांच्या पेक्षा जास्त आहे. पालघर, कोल्हापूर आणि सातारा, सांगली यामुळे जवळपास सगळा पश्चिम महाराष्ट्र, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकणातले 3ही जिल्हे. आणि रुग्णवाढीचा दर काय आहे ते आपण पाहतो. कोल्हापुरात सगळ्यात जास्त 10.24, साताऱ्यात 9.14, सांगलीमध्ये 8.81, रायगड जिल्ह्यामध्ये 7.88, पुण्यात 7.68, रत्नागिरीत 7.29, सिंधुदुर्गात 6.55, पालघरमध्ये 5.26, बुलढाण्यात 4.57 हा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या रुग्णवाढीचा दर आपण पाहतो आहोत. आणि आपण अधिक माहिती घेऊयात. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, एकीकडे काही जिल्हे जिथली रुग्णवाढीचा दरही कमी झाला आहे, मृत्यूचा दरही कमी झाला आहे, बरं होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे, म्हणजे आता 97%च्या वर गेलं आहे. पण त्याच वेळेला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातले 3ही जिल्हे म्हणजे सगळा पश्चिम महाराष्ट्र इथे मात्र पॉझिटिव्हिटीचा रेट वाढतोय आणि तो कायम आहे, म्हणजे त्याच्यात कुठेच घट झालेली दिसत नाही. काय याच्या मागची कारण आहेत? खरं तर मिलिंद, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डेल्टा प्लस हा जो व्हेरियंट आहे त्याचे कोकणामध्ये, मग ते रत्नागिरी आणि रायगडमध्ये रुग्ण आढळले. आणि त्यानंतर एकूणच म्हणजे राज्य सरकारकडनं प्रयत्न करण्यात आलेले आहेत की तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात यावं. पण डेल्टा प्लस हा व्हेरियंट असा आहे की तो आधी इतर व्हेरियंटपेक्षा खूप जास्त वेगानं त्याचा प्रसार होतो आणि त्याची लागण होते.
आणि त्यामुळे हे कारण आहे का? कारण भलेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतं जिओनेम सिक्वेन्सिंग, म्हणजेच साधारणतः तिथे सापडणारा जो विषाणू आहे, तिथे बाधित होणारा जो विषाणू आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, डेल्टा आहे किंवा डेल्टा प्लस आहे, या संदर्भातलं जिओनोम सिक्वेन्सिंग करण्यासंदर्भातल्या लॅब स्थानिक प्रशासनानं उभारा असं जरी म्हटलं असलं तरी अजूनही त्या संदर्भातली त्या तशा लॅब उभा राहिल्या नाहीयेत. त्यामुळे या पट्ट्यामध्ये वाढणारा जो काही प्रसार आहे किंवा या पट्ट्यामध्ये वाढणारे जे रुग्ण आहेत ते डेल्टा प्लसचे आहेत का आणि त्यामुळे ही संख्या वाढते का, याच्याबद्दल अजूनही समजू शकलेलं नाहीये. पण जसं आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आणि त्यानंतर लोकांनी या गोष्टीला म्हणजे अनेकांनी तर आपल्या आप्तस्वकीयांना गमावलेलं आहे, मित्रांना, नातेवाईकांना, आणि तरीही लोक अजूनही सजग होत नाहीयेत. ज्या लॉकडाऊनमध्ये अनलॉक झाल्यानंतर एकूणच लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की आम्हाला काही झालं नाहीये, मग ठीक आहे जाऊ दे, मग मास्क न लावणं किंवा मास्क हा नाकावरचा हनुवटीवर येणं, या अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्यामुळे ही कदाचित हे कारण असावं की अनलॉकमुळे बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला या डेल्टावर आपल्याला करोनाचे रुग्ण वाढताना बघायला मिळतात. विशेष म्हणजे जर आपण बघितलं की राज्यामध्ये डेथ रेट किंवा मृत्यूदर हा खूप जास्त आहे, जो साधारणतः 2.2% इतका जास्त आहे. म्हणजे मुंबईमध्ये डेथ रेट हा 1% खाली ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले गेले. तिथेच राज्यातला जर डेथ रेट बघितला म्हणजे जर आपण मागच्या 24 तासातली आकडेवारी बघितली तर एका बाजूला 8,500 रुग्ण सापडलेत, पण त्याच वेळेला 200 मृत्यूंची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे ही चिंताजनक गोष्ट आहे. जसं मिलन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोविड बरोबर इतर जे बाधित आहे, इतर जे आजार आहेत, साधारणतः मुंबईतल्या तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे 13 वेगवेगळे आजार आहेत. त्यामुळे कोरोना आणि प्लस या आजार यांच्या प्रादुर्भावामुळे हे रुग्णांच्या मृत्यूचा दर जास्त आहे का, याबद्दलही कोणतेही स्पष्टीकरण मिळू शकलं नाहीये. पण ही अत्यंत काळजीची बाब आहे की डेथ रेट हा 2% जास्त आहे. या जिल्ह्यांमध्ये म्हणजे कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, या अनेक पट्ट्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात रुग्णवाढीचा दर आहे तो खाली येताना बघायला मिळत नाही. जसं पुण्यामध्ये आता हळूहळू रुग्ण वाढतात, तिथे मात्र मुंबईतली परिस्थिती वेगळी आहे. मुंबईमध्ये काही दिवसांमध्ये काही नियम शिथिल होऊ शकतात कारण तिथे मात्र रुग्णसंख्या कमी होते. बरोबर. स्वाती, साधारण वर्षभरापूर्वी अशी स्थिती होती ना की एखाद्याला कोरोना पॉझिटिव्ह झाला तर लोकांना चिंता वाटायची. आता असं वाटतंय की एखादा पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे, सामान्य बाब आहे, पण त्याच्यानंतर जर का मृत्यूचं प्रमाण वाढत असेल तर ती मात्र अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. स्वाती, आपल्याकडे एक प्रतिक्रिया आली आहे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची, कारण महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची 3री लाट येण्याची शंका थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवाच्या आढावा बैठकीत व्यक्त केली आणि त्याची पुष्टी केली आहे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. त्यामुळे 3री लाट येण्याच्या शक्यतेवर राजेश टोपे काय म्हणतात आधी पाहूया. खास तौर पर जो 3री लहर की चिंता व्यक्त की जा रही है वो बिल्कुल सही भी है, क्योंकि 3री लहर के हद तक महाराष्ट्र में हम बहुत अच्छी तरह से तैयारी करने के बारे में हमने काम किया है. जैसा कि खास तौर पर जो कहा गया है केंद्र सरकार ने भी कि 3री लहर में बच्चों पे बड़ा ज़्यादा असर हो सकता है, तो इसमें हमने पीडियाट्रिक टास्क फोर्स भी किया है. उसके खास तौर पर जो भी सजेशंस हैं, रिकमेंडेशंस हैं, वो हम पूरी तरह से हम डिस्ट्रिक्ट लेवल पे टास्क फोर्स किए हैं. 10% बेड्स हम बच्चों के लिए पीडियाट्रिक बेड बोल के हमने उनको रिजर्व किया है. और ख़ास तौर पर अभी 3री लहर के लिए हम सर्विलेंस पे हम जोर दे रहे हैं, जैसा कि ILI और सारी का सर्विलेंस है, और ट्रैकिंग ट्रेसिंग भी हम अच्छी तरह से कर रहे हैं. रहा सवाल टेस्टिंग, हमने बिल्कुल कम नहीं किया है, टेस्टिंग हम बढ़ा ही रहे हैं. RT-PCR का जो भी मैक्सिमम यूटिलाइजेशन है कैपेसिटी का, वो हम पूरी तरह से कर रहे हैं. और रैट जो बोलते हैं रैपिड एंटीजन टेस्ट, उसका भी ज़रूरत पड़ने के ऊपर जो सुपर स्प्रेडर्स है उसके लिए भी हम रैट का इस्तेमाल कर रहे हैं. आपल्यासोबत स्वाती लोखंडे आहेत आपल्या प्रतिनिधी. स्वाती, 3ऱ्या लाटेच्या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार सांगतंय की होय येणार 3री लाट, म्हणजे तज्ज्ञांना असं वाटतंय 3री लाट येणार, पण त्याच वेळेला 2री लाटसुद्धा लांबल्याचं दिसतंय आणि त्याचे जे अन्य परिणाम आहेत ते असे आहेत ज्याचा तू उल्लेख मगाशी केलास की मृत्यूचा दर वाढला. काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि हे दोन्ही होण्याचे कारण काय आहेत?
मिलिंद, मुंबईमध्ये जर आपण विशेषतः सांगितलं तर मुंबईतल्या केसचा आपण आढावा घेतला तर मुंबईमध्ये असं बघण्यात आलेलं आहे की साधारणतः जे पोस्ट कोविडने ज्यांचा मृत्यू होतो त्याच्यामध्ये कोविडमध्ये त्यांच्या मृत्यूची नोंद होत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण अनेकदा असं आढळलेलं आहे की जे हार्ट अटॅक आलेले पेशंट्स होते किंवा पायामध्ये जे गँग्रीन झालेले पेशंट्स होते यांच्यामध्ये कोविडचे अँटीबॉडीज आढळून आला. याचा अर्थ त्यांना आधी एसिम्टमॅटिक कोविड होऊन गेला होता आणि त्यामुळे त्यांना जेव्हा पायाचा गँग्रीन झाला त्याच्या मागे दुसरी कोणती कारणं नव्हती, कारण कोरोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि रक्त पातळ करणारी औषधंही कोरोनानंतर बरं झाल्यानंतरही साधारणतः पुढची महिनाभर घ्यावी लागतात. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा मृत्यू होतो म्हणजे एका रुग्णाचे एका रुग्णालयात एका रुग्णाचे 2 पाय कापले गेले, आणखी बाकी इतर ठिकाणी केस आल्याही असतील पण त्याबद्दल मात्र नोंद नाहीये. त्यामुळे कोविड जे मृत्यू होतात त्यांची कोविड मृत्यू म्हणून नोंद होत नाहीये. त्यामुळे आता जरी आपल्या राज्यामध्ये 200 हा आकडा तरी तसाही मोठा वाटत असला तरी याच्यामध्ये आणखी भर पडू शकते जर पोस्ट कोविड मृत्यूची नोंद घेतली गेली तर. आणि जसं मिलिंद तुम्ही याचा उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीनं लोकांकडनं नियमांची पायमल्ली केली जाते. म्हणजे अनेकदा असं वाटतं की राज्य सरकार जेव्हा सांगतं तेव्हा प्रत्येकाने अनेक बाबतीत जसं मतदानाला जा असं वाटतं की हे फक्त सरकारने म्हणावं आणि ते त्यांचं कर्तव्य आहे, लोकांचं कुणाचं कर्तव्यच नाहीये. आपल्या घरातल्या आपल्या लोकांना समाजाला सुरक्षित ठेवण्याचं आपलं पण काहीतरी काम आहे. त्यामुळे एक साधी गोष्ट आहे की बाहेर पडताना फक्त मास्क घाला, इतकी साधी जरी गोष्ट केली म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळताना अनेकदा शक्य होत नाही, मग ती लोकल असू दे, बस असू दे किंवा मार्केट असू दे, पण किमान मास्क तर घालता येऊ शकतो ना. किंवा डोळ्याचा जो तुमचा चष्मा आहे किंवा कुणी जण शील्ड घालतात ते तर किमान नक्कीच केलं जाऊ शकतं. पण त्या व्यतिरिक्त घडतंय मात्र विपरीत. मार्केटमध्ये जाताना लोक बिनधास्त फिरतायत, तासन तास आता दुकानं उघडी झाली 4 पर्यंत. त्यामुळे अनेकदा विनाकारण कारण वर्षभर घरात बसले बाहेर पडता येत नव्हतं म्हणून मग आता उगाचच भटकताना बघायला मिळतात. पण जेव्हा असं होतंय तेव्हा आपण बाधित नाही होतो तर आपण राज्यातली ही आरोग्याची कोरोनाबाधितांची आकडेवारी आहे ती जी वाढवतोय. आणि मिलिंद, तुम्ही उल्लेख केला की तिसरी वेळ जी आहे ती लांबत चाललेली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये आपण जर बघितलं की मागच्या वेळेला आपण पहिली लाट जेव्हा आली होती त्यानंतर रुग्ण बाधितांचं प्रमाण नगण्य झालं नव्हतं किंवा ते शून्यावर आलं नव्हतं. ही आकडेवारी आपल्याला अशीच बघायला मिळेल. पण जेव्हा पीकवर जातं जसं 4 एप्रिलला झालं होतं 11,000ची संख्या आणि त्यानंतर मग हळूहळू उतरायला लागली होती, ती सेकंड वेव्ह होती. थर्ड वेव्हच्या पार्श्वभूमीवर आता डेल्टा प्लसची आपल्या सगळ्यांना भीती आहे. भलेही अनेक जणांनी 2 डोस घेतलेले आहेत पण आतापर्यंत असे अनेक जण आहेत की ज्यांनी पहिला डोसही घेतलेला नाहीये. त्यामुळे एका बाजूला लस उपलब्ध होत नाहीये, लोकांना लसीकरण होत नाहीये. मुंबईसारख्या शहरांमध्ये आणि राज्यातल्या अनेक भागांमध्ये लसीकरण गेले 2 दिवस बंद आहे. कदाचित उद्या परवा सुरू होऊ शकते की नाही याच्याबद्दल अजूनही माहिती नाहीये. आणि या पार्श्वभूमीवर डेल्टा प्लसची भीती आणि म्हणूनच काळजी घेणं गरजेचं, कारण की एकमेव आपल्याकडे शिल्ड आहे असं म्हणायला हरकत नाहीये की काळजी घेऊया. आणि कोरोनाच नाही तर कारण कोरोना नंतर होणारे इतर 13-14 जे आजार आहेत त्यांच्यापासून दूर राहायचं असेल तर काळजी घेण्याशिवाय पर्याय नाहीये. बरं स्वाती, खरं तर या विषयावर तू सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांमधला एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो या सगळ्यावरचा एक छोटासा उपाय आहे, तो म्हणजे मास्क बांधणं, हात वारंवार धुणं आणि अनावश्यक असताना बाहेर फिरायचं टाळणं. स्वाती, अपेक्षा करूयात की आपण पुन्हा पुन्हा आठवण करून देऊ राज्यातल्या जनतेला, आपल्या प्रेक्षकांना. थोडासा कंटाळा आला किंवा राग आला तरी पण चालेल, पण हे पुन्हा पुन्हा सांगणं गरजेचं आहे की मास्क घाला, हात वारंवार धुवा. स्वाती, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आता कोकणाचे वेध लागलेत कारण रेल्वेचं बुकिंगसुद्धा सुरू झालं आहे. कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्याकरता ही महत्त्वाची बातमी आहे, कारण कोरोनाच्या काळातले निर्बंध जे आहेत ते कायम आहेत अजून तरी. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची मात्र आत्तापासून लगबग सुरू झाली. विशेष म्हणजे गाड्यांची घोषणा करताच आरक्षण अनेक ठिकाणी पूर्ण झालं आहे, म्हणजे फुल झालं आहे. कोकणात जाणाऱ्या काही गाड्यांची प्रतीक्षा यादी तर एका दिवसात 300च्या पार गेली. येत्या 10 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मध्य आणि कोकण रेल्वेनं 72 गाड्यांची घोषणा केली. या सर्व 72 विशेष गाड्या 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. यंदा कोकण रेल्वेनं ज्या 72 विशेष गाड्यांची घोषणा केली आहे त्याच्या आरक्षणाला 8 जुलैपासून सुरुवात झाली आणि अवघ्या 2 दिवसात गाड्या फुलसुद्धा झाल्या. त्यामुळे
अवघ्या 1 ते 2 दिवसात 100-200 पाहता पाहता 300च्या वर प्रतीक्षा यादी जाऊन पोहोचले आणि यातल्या काही गाड्यांचं तर आता प्रतीक्षा यादी पुरतं सुद्धा बुकिंग तुम्हाला करता येणार नाही, इतका जबरदस्त प्रतिसाद किंवा इतकी मोठ्या प्रमाणात नोंदणी तिकीटं कोकणवासियांनी आत्तापासूनच गाड्यांची काढून ठेवली आहेत. कोकणात पिढ्यानपिढ्या राहणारा माणूस बाकी कधीही नाही, पण गणपतीला कोकणात जातोच जातो. गेल्याही वेळेला विविध प्रकारचे निर्बंध त्याचा सामना करत, संकटांचा सामना करत, संकटहर्त्याची अर्थात विघ्नहर्त्याची पूजा करण्याकरता कोकणवासी कोकणात गेले. पण त्यानंतर मात्र कोकणाच्या काही भागात आणि आजही रत्नागिरी जिल्ह्यात अशी स्थिती आहे की अन्य जिल्ह्यांच्यापेक्षा रत्नागिरी जिल्हा पहिल्या 5 आहे रुग्णवाढीच्या संदर्भात. चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, कोणालाही कोकणात आपल्या घरी गणपतीला जाण्याची इच्छा असते. आता प्रतीक्षा यादीसुद्धा पूर्ण झाली आहे. आणखीन काही गाड्या सोडल्या जाणार आहेत किंवा काही विशेष निर्बंध आणखीन लावले जाण्याची शक्यता आहे? नक्कीच, कारण कोकणामध्ये गणेशोत्सव हा सर्वात प्रमुख मोठ्या सणांपैकी एक सण आहे आणि त्यासाठी मुंबई पुण्यातून लाखो चाकरमानी जे आहेत हे कोकणामध्ये येतात. कोकण रेल्वेने 72 विशेष गाड्या या ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते 5 सप्टेंबरला सोडणार आहेत. 8 जुलैपासून त्याचं आरक्षण देखील सुरू झालेलं आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. आणखी काही गाड्या सोडणार आहेत का याबाबत अजून कुठलीही माहिती कोकण रेल्वे प्रशासनानं दिलेली नाही. मात्र ज्या गाड्या या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत त्या आता प्रतीक्षा यादीत लागलेल्या आहेत. आता एकंदरीतच बघितलं तर कोकणामध्ये खूप लाखो चाकरमानी जे हे आहेत ते कोकणामध्ये येतात. एका बाजूला कोरोनाचा देखील धोका आहे, कारण 7.29 एवढा जो दर आहे, पॉझिटिव्ह दर हा कोकणामध्ये आहे आणि या पार्श्वभूमीवरती कुठल्याही प्रकारचे अजून कडक निर्बंध असतील किंवा नियोजन असेल असं पाहायला मिळत नाहीये. मात्र एवढ्या प्रमाणात येणारे जे लोक आहेत गणेशोत्सवासाठी तर ते कशा प्रकारे त्यांचं नियोजन केलं जाईल हे अजून अधिक स्पष्ट झालेलं दिसत नाहीये. बर, चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे अजूनही प्रशासकीय स्तरावर किंवा सरकारी स्तरावर योग्य तेवढी हालचाल दिसत नाही आहे, पण पुढच्या काही दिवसात सरकारला या संदर्भात, पालकमंत्र्यांना या संदर्भात पुढाकार घेऊन बैठका करून त्या ठिकाणचे बाहेरून लोक येण्यासाठीचे नियम हे निश्चित करावेच लागतील. आणि एक मोठी बातमी हाती येते. नाशिकच्या RTO कार्यालयासमोर भीषण अपघात झाला आहे. 2 मालवाहतूक ट्रकचा हा अतिशय जबरदस्त अपघात झाला आहे. दोन्ही ट्रकमधील सुमारे 4 ते 5 जण जखमी झालेत. उपचारांसाठी त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज भल्या पहाटेची वेळ आणि यावेळेला हा अपघात झाला. दोन्ही ट्रक भरधाव वेगात होते. एक ट्रक तर पूर्णपणे उलटला, तर दुसरा ट्रक त्यातही प्रचंड माल भरलेला होता आणि हा ट्रक सुद्धा उलटला. ही दृश्य पाहून आपल्याला कल्पना येऊ शकते की किती जोरात ही धडक झाली असेल या दोन्ही ट्रकची. ती लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे या अपघाताबद्दल? नाशिकच्या RTO कार्यालयासमोर पहाटेच्या दरम्यान हा अपघात घडलेला आहे. खरं तर नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघातांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलंय. ज्या दिवसांपासून अनलॉक झालाय त्यानंतर मालवाहतूक गाड्यांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावरती धावताना पाहायला मिळत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज पहाटेच्या दरम्यान ह्या 2 ट्रक ज्या आहेत त्या समोरासमोर येऊन एकमेकांवर आदळल्या आणि यामध्ये 2 जण जे आहे ते गंभीर जखमी आहे, तर 3 ते 4 जण जे आहे ते किरकोळ स्वरूपात जखमी आहे. या सर्व जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्याच्या समोरच RTOचं कार्यालय आहे आणि या दोन्ही वाहनं जी आहे ती ओव्हरलोडेड होती. एकीकडे ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार ज्या RTO कार्यालयाचे आहे त्याच RTO कार्यालयाच्या समोर अशा प्रकारच्या अवजड वाहनांनी ओव्हरलोड पद्धतीने आपलं वाहतूक करत असताना त्यांचा समोरासमोर अपघात झालेला आहे. त्यामुळे प्रश्न या निमित्ताने असाही निर्माण होतोय की नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातून अशा प्रकारे ओव्हरलोडेड वाहने इतक्या भरधाव वेगाने कशी जातात, त्यांच्यावरती नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी ज्या RTO विभागाची आहे
त्या विभाग काय करत होता असा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो। आणि जर या अपघातामध्ये दुसरी एखादी प्रवासी वाहनाला जर या गाड्यांनी धडक दिली असती तर निश्चितच या अपघातामध्ये आणखी काही लोकांना आपला जीव गमवावा लागला असता। त्यामुळे आता आरटीओ विभागाने आपल्या कार्यालयासमोर झालेल्या अपघाताची तरी दखल घेऊन या पुढच्या काळामध्ये ज्या अवजड वाहनं आहे किंवा ओव्हरलोडेड वाहनं आहे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। लक्ष्मण तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अतिशय भीषण अपघात, दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। इकडे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उच्चस्तरीय चौकशी समितीची घोषणा केली होती। या पार्श्वभूमीवर शासनानं निर्णय जारी केला आहे आणि फोन टॅपिंग प्रकरणात 3 सदस्यांची एक समिती घोषित केली आहे। या समितीला 2015 ते 2019 या 5 वर्षांच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणांची पडताळणी करायची आणि 3 महिन्यात आपला अहवाल सादर करायचा आहे। नाना पटोलेंच्याच बाबतीमध्ये घडलेलं त्यांनी उदाहरणं दिली आणि ही बातमी मी नंतर माहिती घेतली तर मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये त्या बातमीत तथ्य आहे। वास्तविक डेमोक्रेसीमध्ये अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींचा फोन वेगळं नाव वापरून ते कुणाला कळून न देता टॅपिंग करणं हे चुकीचं आहे। ते काय घटनेमध्ये बसत नाही, नियमात कायद्यात बसत नाही। त्यामुळे ही समिती आता 5 वर्षातल्या फोन टॅपिंगच्या प्रकरणांची किंवा आरोप जे झालेले आहेत त्याची चौकशी करेल। दरम्यान शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी न्यूज 18 लोकमतवर या संदर्भात भूमिका मांडली। काय म्हटले त्यांनी पाहूया। कोणाला त्यांचं फोन टॅपिंग करून त्याला जीवनातून उडवू अशी भूमिका होत असेल तर ही सगळ्या लोकप्रतिनिधी याच्यामधली भूमिका घेणं गरजेचं आहे। जे मला निदर्शनास आलं आणि मला माध्यमाच्या माध्यमातूनच कळलं, मला माहिती नव्हतं, पण माध्यमांनी जेव्हा चॅनलला दाखवलं त्यावेळेस स्वतः मुंगटीवर पण माझ्याबरोबर असंच फोनवर होते आणि त्यावेळेस त्यांनी म्हटले की याला तर विधिमंडळाची समिती आपण केली पाहिजे असं त्यांनी म्हणाले। पण त्या दिवशी तुम्ही लोकांनी बहिर्गमन केलं होतं त्याच्यामुळे ते झाला नाही। पण नाना पटोले असं होणं चूक असलं तरी सुद्धा रोग कुणाकडे आहे आपला? कोणी असो, सरकार कोणाचं असो, प्रशासन कोण असेल हा भाग नाही आहे। खरं तर या पद्धतीचं फोन टॅपिंग आणि चुकीच्या नावाने करणं आणि त्याचे चुकीचं कारण दाखवणं हे काही बरोबर नाही हे आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात तर अजिबात नाही। आणि त्याच्यामुळे रोग काय तर चौकशीमध्ये जो कोण असेल दोषी तो त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल। नाही, मी हा प्रश्न विचारण्याचं नाना पटोले कारण असं काहीतरी उद्देश या मागे दडलेला होता, तो राजकीय उद्देश जर असेल तर तो सुद्धा समोर यायला पाहिजे। बरोबर आहे, चौकशीमध्ये येईल आणि माझं आणि प्रवीण दरेकरचं काही वेगळं मत होऊ शकत नाही, आमच्या सगळ्यांसाठी लागू होतं। नक्कीच, प्रवीणजी पण तेच म्हणत होते। प्रवीणजी नाही, खरं आहे कोणाचेही फोन टॅप करणं या संदर्भात दुमत असायचं काही कारण नाही, कारण शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असतं, प्रत्येकाचे वेगळे व्यवहार असू शकतात, पर्सनल गोष्टी असू शकतात आणि त्याच्यामुळे फोन टॅपिंगच्या संदर्भात कोणी समर्थन त्या गोष्टीचं या ठिकाणी करणार नाही। पण तरी सुद्धा प्रवीणजी आपण ठाम आहात की आता जो आपण मुद्दा बोलताना उपस्थित केला पोलिसांच्या कारवाईच्या सिक्रेसी संदर्भातला, हो तेवढं पण मत त्याबरोबरच हे त्याच्याशी मी ठाम आहे। एका बाजूला आपण बघाल की पोलिसांच्या सिक्रेसी, आता त्यांना जे आवश्यक, एखादा क्रिमिनल आहे, एखादा त्या ठिकाणचा कुठल्या तपासाच्या संदर्भात त्यांना काय माहिती हवी असेल तर त्यांनी नियमात आणि त्यांच्या कायद्याच्या चौकटीत बसून परवानगी घेऊन त्यांना ते करावंच लागणार ना। त्याच्यामुळे त्यांच्या ज्या तपासाच्या संदर्भात किंवा त्यांच्या केसेसच्या संदर्भात जर त्यांना कायद्यान्वये त्या ठिकाणी जे अधिकार पोलीस म्हणून आहेत ते तर त्यांना करावे लागणार, परंतु ते मनमानीपणे वाटेल तसे वाटेल त्याचे करता येणार नाहीत। त्या पर्टिक्युलर केस आणि असणाऱ्या सरकारी परवानग्या किंवा त्यांची जो काही चौकट असेल त्या चौकटीतच व्हायला पाहिजे। खरंय। नाना पटोले, एकच शेवटचा प्रश्न विचारते, थोडक्यात फक्त मला सांगाल, असं म्हणतायत की ही समिती रश्मी शुक्ला यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवू शकते, तुम्हाला वाटतं की त्या म्हणजे रश्मी शुक्ला यांची जर चौकशी झाली तर त्यांनी का फोन टॅप करायला लावले, कोणत्या उद्देशाने आणि कुणाच्या सांगण्यावरून हे पण समोर येईल? बघा, हे पुण्याच्या कमिशनर ऑफिस मधून हे फोन टॅपिंग झाले, त्यावेळेस कोण अधिकारी होते, काय होते
कोणाच्या ह्याच्याने ते, कारण की त्याचं ते एक सिस्टीम असतं आणि मग ACS होम कडून येऊन त्याला परवानगी घेतली जाते, डीजीच्या मार्फत येतं. आता माझा नंबर, या संजय काकडेचा नंबर, या बच्चू कडूचा नंबर, या दानवेंच्या PNचा नंबर या प्रशासकीय व्यवस्थेला माहीत असते, जे लोक या सगळ्यात काम करतात. नक्की. आता मला हे कळत नाही की हे नंबर आणि ते माझं अमजद खान, त्याचं कुठलं तरी कोणता तरी खान, त्याचा कोणता तरी पठाण अशी नावं टाकून ही नंबर टेपिंग करणं हे कुठल्या याला परवडतं आणि कुठल्या याच्यामध्ये हे जातं, कुठल्या नियमामध्ये जातं, हाही महत्वाचा प्रश्न आहे. नक्की. मी अगर समजा मी लोकप्रतिनिधी आहे पण मी चुकीचं काम करत असेल तर माझ्या नावाने टेपिंग करा ना. तुम्ही दुसऱ्याच्या नावाने टेपिंग कसं कर, तुम्हाला ते नाव आणून ते लपवून, जे तुम्ही करावं माहिती लागतं. लपवली, तुम्ही माहिती लपवली, माझं नाव लपवलं, असं करण्याचं कारण काय नक्की? पण तुम्हा दोघांचेही आभार, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. वळूयात पुढच्या बातमीकडे. 2 महिन्यांपूर्वी झालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर आता एक मोठा निर्णय घेण्यात आला. काल दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमध्ये 25 वर्षांनी सत्तांतर झाल्यानंतर आज झालेल्या या बैठकीमध्ये गोकुळ दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. खरेदी दरात ही दरवाढ तातडीनं लागू होती आहे. गोकुळनं दूध उत्पादकांना दिलासा दिला आहे, तर त्याच वेळेला विक्री दरात सुद्धा काहीशी वाढ करत सर्वसामान्यांना सुद्धा थोडासा झटका दिला. आज गोकुळ म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या 11 तारखेपासून म्हशीच्या दुधाला 2 रुपये दरवाढ ही देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. गाईच्या दुधाला 1 रुपये दरवाढ देण्याची भूमिका आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि ही दरवाढ सर्व संचालक मंडळांनी, आम्ही नेते मंडळांनी येणाऱ्या 11 तारखेपासून ती लागू होईल. कारण की आपलं बिलिंग जे असतं त्या बिलिंगला आपण करत असतो, म्हणून 11 जुलै पासून ही दरवाढ लागू होईल. आणि आता बातमी आणखीन एका दरवाढीची, अर्थात पेट्रोल. देशात 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या किमती सातत्यानं वाढत असल्याचं दिसून आलंय. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलने इतिहासात पहिल्यांदाच 100 पार केले. आजही पेट्रोलच्या दरात वाढ झाली. राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 100 रुपये 91 पैसे आणि 89 रुपये 88 पैसे इतक्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 100च्या पार असून 106 रुपये 93 पैसे लिटर, म्हणजे 107 रुपये, वरचे 7 पैसे कुठलाही पेट्रोल पंपवाला परत देत नसतो. प्रति लिटर 97 रुपये 46 पैसे याने डिझेल खरेदी करावं लागतं. दुसरीकडे सणासुदीच्या काळात डाळींचे भाव भडकण्याची भीती व्यक्त केली जाते, कारण छोट्या व्यापाऱ्यांना 1 जुलैपासून 50 क्विंटल आणि कारखान्याला 1000 क्विंटल कडधान्य साठवता येतील असे निर्बंध घालणारा कायदा केंद्रानं 4 दिवसांपासून लागू केला. यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदीच बंद केले. कडधान्य साठवणुकीच्या मर्यादेमुळे कारखाने बंद पडण्याची आणि परिणामी आगामी सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रमुख शहरांमधले पेट्रोलचे दर काय राहिले, डिझेलच्या किमती काय आहेत, आपण एक नजर टाकूया. दिल्लीत पेट्रोल 100 रुपये 91 पैसे, दिल्लीत डिझेल 89 रुपये 88 पैसे, मुंबईत पेट्रोल 106 रुपये 93 पैसे, मुंबईमध्ये डिझेल 97 रुपये 46 पैसे. त्यामुळे दिल्लीतही पेट्रोल आता 100ला पोहोचलंय. तर मुंबईत पेट्रोलनं 100 पार केले. यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये रावसाहेब दानवे यांची रेल्वे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली आणि मंत्रिमंडळ विस्तारात कोळसा आणि रेल्वे मंत्रालयाचा पदभार रावसाहेब दानवे यांना मिळाला. रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारताच त्यांनी कामाला जोरात सुरुवात केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर 18-18 तास काम करू शकतात, मग आमच्यासारख्या मंत्र्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे. रेल्वेतील सर्व कर्मचारी आता 24 तास काम करतील. तसंच रेल्वे मंत्रालय देखील 2 सत्रात काम करेल. पहिला टप्पा असेल तो 7 ते 4 आणि दुसरा टप्पा असेल तो दुपारी 4 ते 12 असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. तसंच जनतेच्या अडचणी तात्काळ सोडवण्यावर भर देण्यात येईल अशी घोषणाही दानवे यांनी केली. जर या देशाचे प्रधानमंत्री 18 तासापेक्षा जास्त काम करतात, तर आमच्यासारख्या मंत्र्यांनी यापेक्षा जास्त काम का करू नये. आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की रेल्वेचे काम करणारे कर्मचारी हे 24 तास काम करतात. मग ते ड्रायव्हर असू द्या, मग ते TT असू द्या, ते स्टेशन मास्तर असू द्या की लाईटमॅन असू द्या, हे सर्व कर्मचारी पाळीपाळीनं 24 तास काम करतात. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे 3 मंत्री आहोत रेल्वे खात्यामध्ये, मग आमच्या मंत्रालयातले कर्मचाऱ्यांनी का काम करू नये म्हणून एक निर्णय आज आम्ही असा केला की 2 शिफ्टमध्ये रेल्वे मंत्रालय चालू करण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे आम्ही पहिली शिफ्ट 7 वाजता आमचं कार्यालय सकाळी सुरू होणार आहे आणि 4 वाजेपर्यंत पहिली शिफ्ट संपणार आहे आणि दुसरी शिफ्ट 4 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत आमचं कार्यालय सुरू राहणार आहे. आता व्हॉट्सॲपच्या पॉलिसीची सक्ती नाही ही एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. नव्या प्रायव्हसी पॉलिसीची सक्ती असणार नाही आणि या संदर्भात आता न्यायालयाचेही दरवाजे ठोठावण्यात आले होते. खरं तर केंद्र सरकारनेही वेळोवेळी फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲपला या संदर्भात बजावलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयात व्हॉट्सॲपनं आता स्पष्टपणे आश्वासन दिलं आहे, कायदा येईपर्यंत पॉलिसी स्थगित करणार. व्हॉट्सॲपचे वकील हरीश साळवे यांनी या संदर्भात माहिती दिली. आपला भारताचा डेटा प्रायव्हसी ॲक्ट म्हणजे आपली गोपनीयता प्रोटेक्ट करणारा जो कायदा आहे, तो जोपर्यंत अंमलात येत नाही, तो जोपर्यंत भारत सरकार त्याला पार्लमेंटमध्ये घेऊन येऊन पारित करत नाही, तोपर्यंत हे प्रायव्हसी पॉलिसी यांची इफेक्टिव्ह करणार नाही. आता हे त्याने सांगितले, पण काय सांगितलं नाही आहे, ज्यांनी ऑलरेडी प्रायव्हसी पॉलिसी एक्सेप्ट केली आहे असे खूप लोक आहेत. मग त्यांचा डेटा ते शेअर करणार आहेत का, ह्याच्याबद्दल त्यांनी अजून क्लॅरिटी दिलेली नाही आहे. तर मला असं वाटतं की व्हॉट्सॲपने ह्याच्याबद्दल पण क्लीन यावा, नाही तर असं होईल की तुम्ही एक्सेप्ट ऑलरेडी केलं आहे म्हणून तुमचा डेटा आम्ही शेअर करतो. एक महत्त्वाचा पण तांत्रिक पण महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. आणि आता बातमी आहे पावसाची, काहीशी सुखकारक पण थोडीशी डाचणारी सुद्धा. कारण राज्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली, पण उस्मानाबाद तालुक्यात लासोना परिसरात रात्री तुफान पाऊस झाला आणि यावेळेला समुद्रवाणी, लासोना, मेंढा, घोघी, सांगवी, कामेगाव या परिसरात पावसानं तुफान हजेरी लावली. यामुळे लासोना समुद्रवाणी या ओढ्याला पूर आला. या पुरात एक व्यक्ती वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते. तर एक गाडीच वाहून जात होती, मात्र यातल्या दोघांना वाचवण्यात यश आलं. दुसरीकडे जिल्ह्यात इतरत्र पावसाच्या हलक्या आणि काही ठिकाणी मध्यम सरी पडल्या. सकाळपासून उस्मानाबादमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बालाजी, काय अधिक माहिती आहे? एकूण जर बघितलं मिलिंद, तर उस्मानाबाद जिल्ह्यात मान्सूननं म्हणावं तशी आणखीन हजेरी लावलेली नाहीये. शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र शेतकरी दुवार पेरणीच्या संकटात असताना उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ते 3 दिवस झालं
हा हलक्याचा सरीचा जो पाऊस आहे तो बरसत आहे. मात्र हा पाऊस जो आहे तो सलग जिल्ह्यात बरसत नसून काही ठिकाणी पाऊस पडतो तर काही ठिकाणी पाऊस पडत नाही. काल रात्री उस्मानाबाद शहर असेल किंवा उस्मानाबाद तालुका परिसर, तुळजापूर असेल किंवा कळंब परिसरात पाऊस झाला. त्याच्यामध्ये सर्वात जो पाऊस जो आहे तो लासोना परिसरातली 6 गावं जी आहेत, कोण जागजी या परिसरात झाला. लासोनाचा जी वडा होता त्या वड्याला पूर आला आणि या पुरात म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो वाहून गेला. त्याचबरोबर एक इंडिका कार ही इथून प्रवास करत होती, ती कार देखील याच्यातून वाहून गेली. मात्र वेळीच गावकऱ्यांनी सावधानता बाळगत या कारमधील व्यक्तींना या कारणात सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं असलं तरी रात्रभर या परिसरात पाऊस चालू होता. आता जरी पाऊस थांबलेला असला तर ढगाळ वातावरण आहे आणि काही विजा देखील या परिसरात पडल्याची माहिती ही जी मिळत असून याच्यामध्ये कोणी दगावलं नसलं तर वीज पुरवठा मात्र खंडित झाल्यामुळे गावकरी त्रस्त झालेले आहेत. मिलिंद सर. बालाजी तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. सध्या मंदिरं बंद असल्यानं जेजुरीमध्ये असणाऱ्या लोककलावंतांचे मोठे हाल होत आहेत. एकूण 150 कलावंत असे आहेत की जे सध्या बांधकाम मजूर म्हणून तर कोणी गटाई कामगार, कोणी साफसफाई कामगार म्हणून काम करतात. आणि त्यांना काय अडचणी येत आहेत, त्यांची काय स्थिती आहे, त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. आपण कायम असं म्हणतो की सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. हे खरं आहे, कारण खिशात 4 पैसे असतील, आपली उपजीविका ही काम सुरू असेल तर पोटात अन्न जातं. आणि सध्या मी या क्षणाला आहे जेजुरीमध्ये. जेजुरीतली इथली सगळी लोककलावंतांची जागरण गोंधळ करणारी पार्टी आहेत, ते सगळे आपल्याबरोबर आहे. या कोरोनामुळे या लोककलावंतांची अक्षरशः वाताहत झालेली आहे. काय नेमकी परिस्थिती जाणून घेऊयात, काय त्यांना म्हणायचं आहे हे आपण बघूयात. काय म्हणणं आपलं? थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कारण गेल्या 2 वर्षापासून हे जे लॉकडाऊन पडतंय, जे मंदिरं बंद आहेत, यामध्ये आमची वाघ्या मुरळी किंवा गोंधळी समाज आहे हा पूर्ण उपेक्षित राहिला आहे किंवा यांच्या खाण्यापिण्याची सोयसुद्धा व्यवस्थित लागत नाही. आता हे जे आमचे कलाकार आहेत, वाघ्या मुरळी गोंधळी, यांना कामाची जास्त म्हणजे सवय नाही. तर कुणी गवंड्याचे कामाला जाते, कुणी गटार साफ करायला जाते. जी हाती काम लागल ते काम आम्ही आज करतोय. पण हे जे जोपर्यंत मंदिर बंद आहे तोपर्यंत आमची अवस्था या ठिकाणी अशी चालू राहणार. ज्यावेळेस मंदिर उघडेल त्यावेळेस आमची पोटापाण्याची उपजीविका या ठिकाणी चालू होते. म्हणून सांगणं सर्व सरकारला किंवा तुम्हाला आम्हाला सर्वांना ही जी वाघ्यामुळे जी उपेक्षित राहिली किंवा जे तुम्ही मानधनी तर कलाकारांना देता, तमाशा कलावंत असतील, नाटककार असतील किंवा इतर कोणी असतील, यांना तुम्ही मानधन देता, पण ही जी आमची वाघ्यामुळी गोंधळी समाजाची जी परंपरा आम्ही चालू ठेवतो यांच्याकडे कुणीही सरकार लक्ष देत नाही. आमच्या वाघ्या मुरळीसाठी, कलावंतासाठी आम्हाला थोडंसं कुठनं तरी मानधन मिळवून द्या की जी काय तुमचे शासनाचे असतील, तुमचे जे काही नियम असतील ते अटी नियम आम्ही पाळले आतापर्यंत, तसंच आम्हालाही तुमचं थोडंफार सहकार्य पाहिजे. 2 वर्ष झाला आम्ही माऊलींची सुद्धा आगमनाने वाट बघतोय. आमची पूर्ण जेजुरीकर आम्ही दरवर्षी माऊलींच्या वारीत सहभागी असतो. पण आज 2 वर्ष असं झालं की आम्हाला सुद्धा सगळ्या जनतेला सुद्धा कुठला देव, कुलधर्म, कुलाचार ह्या महामारीमुळे कुठलंच काय करता नाही आलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही खूप दुःखित आहे. आणि आज 2-3 दिवस झालं माझे स्वतःचे वडील आज पॅरलाइज झालेलं आहे. तर मला 25,000 कसे मिळवायचे ते मी 3 दिवसात मी स्वतः कसं कष्ट केलं आज माझ्या आत्म्याला माहिती आहे. मग सरकारला माझी एकच कळकळीची विनंती आहे की आमच्यासाठी थोडंफार लक्ष द्या आणि हे जे काही गरजू आहेत ह्यांच्यावर थोडंफार तुमची कृपा राहू द्या, आम्हाला सहकार्य करा, एवढीच आमची इच्छा आहे. अर्थात सरकार ज्यावेळेस या सगळ्या कलावंतांच्या बाबतीत या सगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या योजना, मानधन याबद्दलच्या घोषणा करताना दिसत आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणं यांच्याकडे लक्ष द्या. हे देखील माणसं आहेत, यांच्या काही गरजा आहेत, यांचं काही म्हणणं आहे. हा आवाज आमच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि अपेक्षा आणि आशा आहे की जरूर आपण याची दखल घ्याल आणि न्यूज 18 लोकमत निश्चितपणे याचा पाठपुरावा करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, जेजुरी. राज्यामध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमुळे लोककलावंतांना मोठा फटका बसतोय. राज्य शासन लोककलावंतांची माहिती घेत असून भविष्यात काही आर्थिक मदतसुद्धा करेल असं म्हटलंय राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी. जेजुरी इथल्या वाघ्या मुरळी हे कोरोनाच्या संकट काळात अडचणीत आहेत. या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली आणि नंतर देशमुख यांनी ही भूमिका जाहीर केली. या सगळ्याच उद्योगावर संकट कोसळलेलं आहे आणि त्यांना मदतही जेव्हा आपल्याला करायची आहे तेव्हा आर्थिक संकट जे शासनावर ओढावलं आहे त्यातूनसुद्धा आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं आपण आर्थिक परिस्थिती ही डोळ्यासमोर ठेवून
त्यातल्या त्यात आपल्याला यांना कशी मदत करता येईल या दिशेनं आम्ही पावलं उचलतो आहे. मला विश्वास आहे की लवकरच याबाबत शासनाकडनं काही सकारात्मक बाब त्याच्यासाठी पुढे येईल. बातमी आहे गुन्हेगारी विश्वातून. कालच कोल्हापूरमध्ये मुलानं आईचाच निर्घृण खून केल्याप्रकरणी न्यायालयानं त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली. तर मुंबईच्या कफपरेड भागात एका तृतीयपंथीयानं चक्क 3 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची घटना समोर आली. पाहूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांचा विशेष रिपोर्ट. हा चेहरा जरा नीट बघा. तृतीयपंथी कन्हैया उर्फ कन्नू चौघुले आणि त्याच्या साथीदाराने असा एक गुन्हा केलाय की जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पैशांच्या मोहापायी आणि रागाच्या भरात माणूस कसा उद्ध्वस्त होऊ शकतो याचंच हे उदाहरण आहे. या कन्नूने कफ परेडमध्ये राहणाऱ्या 3 महिन्यांच्या बाळाचं अपहरण केलं आणि रागाच्या भरात त्या जिवंत बाळाला खाडीमध्ये पुरून त्याची हत्या केली. कफ परेडच्या आंबेडकर नगर झोपडपट्टीत सचिन चितकोटे राहतात. सचिन यांना 3 महिन्यांची मुलगी होती. कन्नू चौघुले हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी पोहोचला. सचिनकडे त्यानं साडी, नारळ आणि पैशांची मागणी केली. मात्र सचिननं पैसे नसल्याचं कारण दिलं. मात्र त्यामुळे रागाच्या भरात मध्यरात्रीच्या सुमारास कन्नूनं बाळाचं अपहरण केलं आणि आपल्या साथीदाराच्या मदतीनं त्या बाळाला खाडीतल्या गाळामध्ये जिवंत पुरलं. पुलिस स्टेशन को मैं रिक्वेस्ट करती हूँ, पुलिस लोग भी हमको बहुत मदद किया है. अभी ये बारे में भी हमको मदद करना चाहिए, हमारे सामने उसको कबूल करना चाहिए. मेरा बच्चों को कैसा उठाया, क्यों उठाया, हमको बोलना चाहिए. उस क्या पैसा उसका कर्जा खाया रहेगा तो हम देने के लिए तैयार है. उसको फांसी शिक्षा होना चाहिए. पोलीस आणि मुलीचे कुटुंबीय कन्नूच्या मागावर असल्याचं कळल्यानंतर कन्नू स्वतःहून कफ परेड पोलीस ठाण्यात हजर राहिला आणि त्यानंतर त्यानं रागाच्या भरामध्येच हे कृत्य केल्याचं मान्यही केलं. माझा मित्र सोनू आणि मी गेलो होतो. सोनूने ती मुलीला उचललं आणि खाडीमध्ये तिला गाळामध्ये दाबून टाकलेलं आहे अशी त्यांनी माहिती दिल्यावरून मग पोलीस टीम तिकडे गेली. डेड बॉडी हस्तगत केली. डेड बॉडी सध्याला आता जेजेला पीएमसाठी आहे. तपास चालू आहे. एकीकडे बाळाच्या आगमनानं काही महिन्यांपूर्वी आनंदाचं भरतं आलेलं हे कुटुंब आता दुःखाच्या गर्तेत आहे. तर दुसरीकडे कन्नू आणि त्याचा साथीदार पोलीस कोठडीत आहेत. पैशांचा मोह आणि राग या दोन्ही गोष्टी आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी किती घातक ठरू शकतात हे या घटनेनं जळजळीतपणे दाखवून दिलंय. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अतिशय धक्कादायक सगळा प्रकार. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.